हे राज ठाकरेमध्ये असं आहे की मनाला भुकालेलं पोरग आहे. बघा मित्रांनो, राज ठाकरेंचं नाव राजकारणात किंवा जे सामान्य माणसं आहेत त्यांच्या नजरेत कसं खराब केलं जातं आहे याचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. आता जरांगे पाटील मुंबईमध्ये आलेले आहेत. कशासाठी? मराठा आरक्षणासाठी आहे. ते जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपण सुद्धा पाठिंबा दिला आहे. मागे आपण एक व्हिडिओ बनवला की मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांच्या मुलांना सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. जरांगे पाटील सध्या काय बोलतायत की राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत. आता हे जे प्रकरण आहे ना, हे प्रकरण जसं दाखवलं जाते तसं नाही आहे. राज ठाकरेंचं नाव कसं खराब केलं जातं हे मी तुम्हाला सांगतो. ABP माझाची एक पोस्ट आहे. त्या पोस्टमध्ये ABP माझाने राज ठाकरेंनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीबद्दल लिहिलं आहे. आता ABP माझाने काय लिहिलं आहे ना ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा. मुंबईकरांना खूप त्रास होतोय. एकनाथ शिंदे मागच्या वेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील. हे कोणी लिहिलंय? ABP माझाने. यात जे शब्द आहेत किंवा जी मांडणी आहे ना शब्दांची ती कशी आहे बघा, की जरांगे परत का आले हे कोण बोललंय? राज ठाकरे बोललंय असं यात दाखवण्यात आलं. दुसरी एक ओळ आहे की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, हे सुद्धा एकनाथ शिंदेंना विचारा. हे सुद्धा कोणी म्हणलंय? ABP माझाने, की राज ठाकरे असं म्हणालेत. ॲक्च्युली काय झालं, तो इंटरव्ह्यू काय होता, त्या मुलाखतीत राज ठाकरे काय बोलले ते आपण बघूयात. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत. या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, CST स्टेशन असेल या बसेस असतील, सगळेच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका जो आहे आरक्षण. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. एकंदरीत मित्रांनो काय माहिती आहे का, हे जेवढे शब्द राज ठाकरेंनी काढलेत ना, हे शब्द राज ठाकरेंचे नव्हतेच. मुळात त्यांना प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आणि ती उत्तरं देताना त्यांनी पुन्हा तेच प्रश्न बोलून दाखवले होते. आपण मुलाखत पण पाहिली, आपण ABP माझाची पोस्ट पण तुम्हाला मी ऐकून दिली. मित्रांनो, शब्दांमधला फरक दिसतोय का? मागच्या वेळी राज ठाकरे बोलले होते की सरकारी पत्रकार आणि सरकारी यूट्यूबर्स नेहमी नाव खराब करायला पुढे सरसावत असतात. मग आता कुचक्या कानांचा कोण आहे? जरांगे पाटील एक मोठे नेतृत्व जरी असले किंवा ते मराठ्यांसाठी चांगलं करतायत तोपर्यंत ठीक आहे, पण कुठल्याही नेत्याबद्दल काहीही बोलतील हे योग्य नाही आहे. कुचक्या कानाचे जर बघायला गेलं तर जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांनी स्वतः ऐकलं नसेल की राज ठाकरे काय बोललेत. आता 4 दिवसांनी जर कोणी जाऊन जरांगे पाटलांना सांगितलं की ते शब्द राज ठाकरेंचे नव्हतेच, ते तर प्रश्न होते, तेच प्रश्न राज ठाकरेंनी बोलून दाखवले आणि त्यावर प्रतिक्रिया दिली, त्यावर जरांगे पाटील म्हणतील अच्छा असं होतं का, मग मी माझे शब्द मागे घेतो. कसं आहे, बोललेला शब्द पुन्हा मागे घेता येत नाही जरांगे पाटील साहेब. आणि आपण जर आरक्षणासाठी आलो आहे तर आपला पूर्ण फोकस हा आरक्षणावर पाहिजे. राज ठाकरे कधी बोलले का हो की यांना आरक्षण देऊ नका, किंवा राज ठाकरे कधी बोलले का की नाही मराठ्यांना आरक्षण दिलंच नाही पाहिजे, त्यांचं जसं चालू आहे तसंच चालू राहू द्या? उलटा राज ठाकरे एकमेव नेतृत्व आहे जे आपल्याला पहिल्यापासून एकच गोष्ट सांगतंय की तुमच्यासोबत राजकारण होतंय. तुम्हाला जे गाजर दाखवलं जात आहे ना ते गाजर ओळखा. तुमचा वापर फक्त मतांसाठी होतो, निवडणुकांसाठी होतो. बरोबर, निवडणुका आल्या की यांना आंदोलनं आठवतात, निवडणुका आल्या की मग हे तुम्हाला आश्वासनं देतात की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. बरं, आता मनोज जरांगे जर इथे आलेच आहेत ना, तर माझं असं म्हणणं आहे की आता त्यांनी आरक्षण घेऊनच इथून गेलं पाहिजे. एवढ्या मराठ्यांना त्यांनी जमा करून आणलं आहे, त्यातला प्रत्येकजण हा असा सावकार नाही आहे किंवा प्रत्येकजण पैशावाला माणूस नाही आहे. त्यातले कित्येक लोक ज्यांच्या आपण वेशभूषेवरून जर पाहिलं तर शेतकरी आहेत. प्रत्येकजण इथे आपल्या हक्कासाठी आला आहे. याचं कुठेतरी त्यांना काहीतरी मार्गी लावून द्या. त्याचं राजकारण करत बसू नका. जो मुद्दा आहे, जे तुमचं ध्येय आहे, जे लक्ष्य आहे ते फक्त आणि फक्त आरक्षणावर असलं पाहिजे. उगाच मांड्या थोपटायच्या, हात थोपटायचे, मी तुला दाखवूनच देतो, मी तुला बघूनच घेईल, याच्या धमक्या आपण देताय ना, याला राजकारण म्हणतात.
एक जो नेता असतो, लोकनेता असतो ना, तो लोकनेता कधीच धमक्या देत नाही, तो लोकांच्या मागण्या पूर्ण करतो. आता तुम्ही लोकनेतेपदाचा जर तुम्ही स्वीकार केला आहे, तुम्ही जर मराठा आरक्षणाचं नेतृत्व करताय, तर तुमचा सर्व लक्ष, तुमचे सर्व मुद्दे हे मराठा आरक्षणाला धरूनच असले पाहिजेत. पण तुम्ही काय करताय? तुम्ही राजकारण करताय. असं करू नका. आलायत तुम्ही इथे बसलायत उपोषणाला, तुम्ही आंदोलन करतायत, करा. मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे. ठीक आहे. इकडे विरोधी पक्षनेते कोण आहेत? ते राहिले बाजूलाच. म्हणजे सत्ताधारी मजा करतायत, विरोधी पक्षनेते मजा करतायत, आणि ज्याचं कशातच काही घेणं देणं नाही, जो तुमच्याबद्दल काही बोलतही नाहीये, तुम्हाला विरोधही करत नाहीये, तुमच्यासोबत राजकारणही करत नाहीये, तुम्ही त्यालाच बोलता. आणि हे प्रत्येक वेळचं झालंय. मुख्यमंत्री राहिला बाजूला, इथे महाराष्ट्रात काही घडलं तर मग राज ठाकरे कुठे आहेत? कुणाला मारलं मग राज ठाकरे कुठे आहेत? कुणावर अन्याय झाला मग राज ठाकरे कुठे आहेत? कुठे घोटाळा झाला मग राज ठाकरे कुठे आहेत? अरे बाबा, मग त्यांना जर त्यांच्याकडून तुम्ही एवढ्या अपेक्षा ठेवताय, त्यांना आपण निवडून दिलंय का? आणि जर एवढ्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायच्या तर मग द्या निवडून. तसं बोंबलायची गरजच येणार नाही जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर. आणि जर मग त्यांना निवडून दिलेलं नाही आहे तर हे त्यांचं कामच नाही आहे. कळलं का? आरक्षण देणं, आरक्षणावर बोलणं, काय कुठे आहेत ते? एक त्यांचा आमदार आपण निवडून दिलेला नाही आहे, त्यांना निवडणुकांमध्ये आपण सपोर्ट करत नाही. आणि मग अशा गोष्टी जेव्हा आपल्यावर येतात तेव्हा आपल्याला राज ठाकरे दिसतात. आणि हे मीडियावाले ज्यांचं पोट राज ठाकरे भरतात, हे सरकारी यूट्यूबर ज्यांचं पोट राज ठाकरे भरतात, ते सुद्धा राज ठाकरेंचंच नाव खराब करायला इतके एक्सायटेड असतात ना, की काहीही झालं तरी राज ठाकरेंच्या तोंडासमोर माईक पकडायचा, कुठला तरी एक शब्द घ्यायचा आणि फिरवून फिरवून वापरायचा. हे सगळं जोपर्यंत बंद होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलचे जे गैरसमज आहेत, जे गैरसमज पसरत आहेत, ते गैरसमज पसरायचे बंद होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे लोक मुद्दामून कुणालाच नाही टार्गेट करत आहे. प्रत्येक वेळी काहीही झालं तरी यांचा पहिला टार्गेट हा राज ठाकरेच असतो. का? कारण तो माणूस कधीच स्पष्टीकरण देत नाही. कारण त्या माणसाकडून आपण प्रत्येक वेळी बोलताना ऐकलंय की जो तुम्हाला समजून घेणार असतो त्याला स्पष्टीकरण द्यायची काही गरजच नसते. आणि ज्याला तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही आहे त्याच्यापुढे तुम्ही डोकं जरी फोडलं, डोकं जरी आपटलं तरी काही तो तुम्हाला समजून घेणार नाही, असे त्यांचे विचार आहेत. त्यामुळे ते कधी स्पष्टीकरण द्यायला येत नाही. आणि ते स्पष्टीकरण द्यायला येत नाही म्हणून हे जे अफवा पसरवत आहेत ना, यांची मजा आली आहे. आता या सगळ्यामध्ये, या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, या आरक्षणाच्या या सगळ्या झमेलामध्ये राज ठाकरे कुठेच कधीच काहीही बोललेले नाही आहेत, पण त्यांचंच नाव पुढे केलं जात आहे. आणि यालाच म्हणतात राजकारण. आपण आरक्षणासाठी आलो आहे, आपलं पूर्ण लक्ष जे आहे ते आरक्षणाला द्या, जेणेकरून आपल्या मराठा बांधवांना न्याय मिळेल. त्यांची मुलं बाळंसुद्धा पुढे जाऊन डॉक्टर होतील, कलेक्टर होतील, मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन मिळेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना आरक्षण मिळेल. असं काहीतरी करा, तिकडे लक्ष द्या. उगाचच लक्ष मी याला दाखवतो त्याला दाखवतो. आणि राज ठाकरे असे बोलले तर काहीही बोललेले नाही आहेत. राजकारण करणं तुम्ही बंद करा, एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि राज ठाकरे जरी त्यांच्या बोलण्याचं एक्सप्लेनेशन देत नसले तरीसुद्धा आमच्यासारखे काही सामान्य माणसं आहेत ज्यांना आता अक्कल आलेली आहे की या गोष्टींचं स्पष्टीकरण देणं आणि खरं काय घडलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं खूप गरजेचं आहे. आणि तोच एक प्रयत्न मी या व्हिडिओमधून केला.